आणि गोलंदाजच्या मोर्चावरती आता मात्र गोलंदाज पाहायला मिळेल, तो म्हणजे सागर केसरकर. सामन्याकडे आपण बोलतोय, तो आला नव्हता त्याला आणला होता, तो मेला नव्हता त्याला मारला होता, 32 जातांचा उभा बोकड माझ्या शोभानं फाडला होता. पहिल्या चेंडूवरती ऑन द राईज ऑन दी अप मिड ऑनच्या दिशेनं चेंडू मनोज काटेला आपण पाहतो क्षेत्ररक्षण करतोय, लॉग ऑन वरती येतोय. जोपर्यंत फील्ड करण्याचा प्रयत्न होईल तोपर्यंत स्ट्राईक रोटेट केलेली पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाजांमध्ये असलेलं सुयोग्य ताळमेळ आणि त्याच्या जोरावरती या ठिकाणी एक धाव नक्की पूर्ण करण्याचा मानस प्रयत्न अगदी सफल पद्धतीनं पाहायला मिळाला. धावफलकावरती येते एक धाव आणि यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज सागर केसरकरला आपण बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना पाहतोय. स्ट्राईक वरती आपण किरण भगतला पाहतोय, स्ट्राईक एंड होल्ड करण्याचा प्रयत्न सागर केसरकरची गोलंदाजी. आखूट टप्प्याच्या चेंडूवरती अप्पर कट मारण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल डिक्लेअर झोनच्या दिशेनं. कारण जर आपण सामन्याकडे पाहिलं संकेत तर विचार केला आपण तर चेंडू पडल्यानंतर उसळला होता आणि या चेंडूवरती आउट ऑफ द कंट्रोल आपण किरण भगतला पाहिलं. हा चेंडू जर डीप पॉइंटला गेला असता तर नक्की 4 धावा या ठिकाणी वसूललेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. बिहाइंड द विकेट मात्र केवळ एक धाव या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न झाला आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय, तो म्हणजेच प्रामुख्यानं तडम्यांच्या दिशेनं आलेली एक धाव. व्हॉलेंटियर्स चेंडू सुपूर्द करायचा आहे लवकरात लवकर, सामना थांबतोय. गोलंदाजी करताना सागर केसरकरचं षटक, बॅटिंग पॉवर प्ले सुरू असताना किरण भगतची दिमागदार एंट्री. बघूयात काय करतोय. यावेळचा फटका जरूर क्लासिकल कॉपी बुक स्टाईल होता, मात्र त्या क्षणी रिस्क घेताना आपण प्रदोषला पाहतोय. जर आपण विचार केला तर प्रदोष सुद्धा एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो, मात्र या ठिकाणी किरण भगतचा कॉल नव्हता, थांबायला सांगितलं होतं. सुरक्षितरित्या क्रीजमध्ये प्रदोष पोहोचलाय आणि त्यानंतर मात्र धावसंख्येमध्ये बदलाव नसणार आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 एकेरी आणि त्यानंतर आलेला हा चेंडू डॉट. सागर केसरकरची ही गोलंदाजी. चेंडू मैदानावरती लवकरात लवकर सुपूर्द करा. साई क्रीडा मंडळ झारखंडचे व्हॉलंटियर्स, तुम्हाला पुन्हा पुन्हा सूचना द्याव्या लागत आहेत की चेंडू येत नाहीये आणि त्यामुळे सामन्यामध्ये थांबायला लागते. सागर केसरकर पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजच्या या मोर्चावरती पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र हाऊस दॅट वॉज ऑन अ क्वेश्चन ऑन अ फील्ड आणि अशा पद्धतीने आपण जर विचार केला तर नक्कीच या प्रश्नाला उत्तर दिलंय की यावेळेस चेंडू लेग बिफोर द विकेट नाही आहे. धावफलकावरती जरूर एक मिळेल. लेग बाईटचा इशारा ॲज पर लॉ नंबर 23 या ठिकाणी आपण जरूर अप्लाय केला. जर आपण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पाहिला तर 23व्या क्रमांकावरती बाईज आणि लेग बाईजचा रूल, त्याच ठिकाणी आपण पाहिला तर पंचांचा निर्णय अगदी योग्य होता. प्रदोष स्ट्राईकवरती असेल. आता मात्र पाहूयात बॅटिंग पॉवर प्लेमध्ये प्रदोषच्या बॅटमधून किती धावा किंबहुना फटकेबाजी करेल की स्ट्राईक रोटेट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करेल. यावेळचा चेंडू अगदी योग्य पद्धतीने हाताळला गेला. पडल्यानंतर चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर पडला आणि धावफलकावरती धावा आपण 3 आलेल्या पाहतोय आणि गोलंदाजी करत असताना सागर केसरकरची ही गोलंदाजी मैदानावरती पुन्हा एकदा अगदी सक्षम पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न. नजर लागली की काय जशा पद्धतीने आता कौतुक केलं आणि त्यानंतर मात्र पडल्यानंतर चेंडू लेगस्टिकच्या बाहेर गेला. पंचांचा निर्णय या ठिकाणी आमच्यापर्यंत येतोय. रोशन भालेकर आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत की हा चेंडू अवांतर आहे आणि या चेंडूवरती काही न करता प्रतिस्पर्ध्याला मिळते अतिरिक्त धाव. सागर केसरकर पुन्हा एकदा गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी सुरू. यावेळचा फटका चांगला प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल करतोय. धाव मिळेल केवळ एक, कारण बाउंड लाईनच्या दिशेनं थर्डमॅन बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये मिळणार आहे केवळ एक धाव. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी प्रामुख्याचं संपलेलं आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती 5 धावा, कोणतीही विकेट गमावत नाहीये केबी सोगाव संघ. सुरुवातीला नाणेफेक जिंकली होती केबी सोगाव संघानं, आमंत्रित केलंय जनमान चोरंडे संघाला.
या ठिकाणी प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्यासाठी आणि त्याच वेळेस जर आपण विचार केला तर 4 षटकांमध्ये 40-50 या मैदानावरती धावा बनल्या तर नक्कीच एक डिपेंडेबल टोटल तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळू शकेल. तर आपण मॅच कडे वळूयात. गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज संदेश थळेचं षटक क्रमांक 2 या ठिकाणी आपण हाताळतोय आणि आता मात्र जर आपण विचार केला तर नक्कीच संदेश थळे कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, किंबहुना व्हेरिएशन्स असतील का, स्लोवर वन बॅक ऑफ द हँड, किंबहुना जर आपण पाहिलं तर एखादा बाउन्सर मैदानावरती पाहायला मिळेल की हा चेंडू ब्लॉक लाईन वरती असतील. हा पहिला चेंडू शॉट ऑफ द लेंथ त्या चेंडूवरती केलाय पुल. चेंडू डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या बाहेर होतोय गोल. सीमारेषा पार षटकार. तर आपण बादशाह नावाचा चित्रपट पाहिला. शाहरुख खान ट्विंकल खन्ना यांचा अभिनय असणारा चित्रपट आणि त्या चित्रपटामधील गीत बादशाह. यावेळेचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक येईल फील्ड करण्याचा प्रयत्न करेल, एक धाव घेतोय आणि एका धावेवरती थांबताना पाहायला मिळालाय. बऱ्याच कालावधीनंतर आपण किरण भगतच्या बॅटमधून आलेला हा आसमानी तुफानी फटका पाहिला. किरण भगत अशाच मोठ्या मोठ्या फटक्यांसाठी नेहमी ओळखला जातो. इतिहासाची पानं तुम्ही उलगडून पाहिलीत तर नक्कीच किरण भगत असं मी नेहमी म्हणेन, कारण त्याने क्रिकेटचा काळ गाजवलाय. काही कालावधीपासून आपण विचार केला सराव होत नाहीये. प्रदोषच्या बॅटमधून प्रहार होता, बॅटचा टो घेतला होता. या ठिकाणी धोक्याची घंटा वाजली आणि अतिगाई संकटात नाही नजर हटी और दुर्घटना घटी. इकडे आपण पाहतोय प्रामुख्याने चांगला थ्रो आला आणि मैदानावरती संदेश तळेचं गॅदरिंग बघा आणि त्यावेळेस अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी रनआउटची विकेट पाहायला मिळते. पहिल्या 3 चेंडूवरती धावफलकावरती 12 आणि त्यानंतर मात्र संदेश तळेचं कमबॅक या ठिकाणी महत्त्वाचं आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर सुद्धा जयमान चोरंडे संघाच्या बाजूने गोलंदाजी करताना संदेश तळेने आज कमालीचं कमबॅक केलंय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र मनोज काडेंच्या हातामध्ये चेंडू. फलंदाज मैदानावरती किरण भगत बॅक टू द पवेलियन. सर्वात मोठी विकेट बडी मछली जाल में फासी. एक जबरदस्त गीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पुन्हा एकदा आठवणारा संगीत आज आपण ऐकतोय डीजे मास्टर मिहीरच्या माध्यमातून. धावफलकावरती आपण पाहतो 2 चेंडू येणं बाकी आहेत आणि त्यानंतर धावफलकाचा विचार केला तर 12 धावा लागल्यात. मी नक्कीच या गोष्टींविषयी बोलेन. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी तुम्ही जर पाहिली असाल तर नक्की पहा. पुणे या जिल्ह्यामध्ये बिलॉंग करणारा राजगड सर्वात मोठा गड म्हणून त्याला नाव दिलं राजगड आणि त्या गीताचा उल्लेख या ठिकाणी केला गेला. आणि प्रामुख्याने पहिल्या त्या राजगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या असणाऱ्या असंख्य आठवणी आणि तुम्ही तो गड किल्ला चढाल तर तुम्हाला आठवेल की संघर्ष काय असेल, किंबहुना चढताना त्या मावळ्यांनी त्यावेळेस कशा पद्धतीने ते घोडेवरती नेले असतील असं संगीत आज या ठिकाणी वाजवतो डीजे मास्टर मिहीर. धन्यवाद. पुन्हा एकदा बोलूयात मॅचच्या दिशेने 2 चेंडू बाकी आहेत. गोलंदाज संदेश. यावेळेचा चेंडूवरती केवळ हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लो झोनच्या दिशेने मिळेल. शॉर्ट दरम्यानला 1 धाव. 12 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहतोय आपण.
12 स्कोरबुक. अत्यंत चांगली गोलंदाजी जयनमान चोरंडे संघाची. स्वतःचं घरचं मैदान, एक प्लस ॲडव्हान्टेज आणि घरचा प्रेक्षक सुद्धा. यावेळेस पुन्हा एकदा कल्पकतेने खेळलाय. 38च्या बाहेर मारण्याचा प्रयत्न. चेंडू या ठिकाणी आपण दरम्यान शॉट कव्हरला पाहिला फील्ड होताना. धावफलकावरती धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतो एका धावेनिशी 14 धावा धावफलकावरती आलेल्या पाहायला मिळतात. 2 षटकांनंतर धावसंख्येमध्ये जर आपण विचार केला तर 7ची सरासरी राखली गेली आहे. षटक क्रमांक पहिलं ज्याच्यामध्ये बॅटिंग पॉवर प्ले आपण पाहिला होता. मात्र या षटकामध्ये कमबॅक करणाऱ्या या षटकामध्ये आपण जर विचार केला तर फलंदाजाच्या माध्यमातून 9 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 5, या षटकामध्ये 9. 2 षटकांनंतर 14 धावांवरती 1 विकेट. 14 फॉर लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर इज कंप्लीटेड. सामना सुरू करा. ऑफिशियल अंपायर आपल्याकडे वेळ नाही. चला मॅच सुरू करायची आहे कारण आजचा अंतिम दिवस असल्यामुळे आमच्याकडे सुद्धा लिमिटेशन्स आहेत. शेवटचा सामना चांगल्या सूर्यप्रकाशामध्ये खेळवायचा असेल तर मात्र तुम्हाला आम्हाला सहकार्य करावं लागेल. अन्यथा फायनल सुद्धा 2 ते 3 षटकांची होऊ शकेल कारण आज 2 सेमीफायनल्स, त्याआधी एक क्वालिफायर मॅच आणि एक मेगा फायनल, अशा 4 मॅचेस एक्स्ट्रा आहेत. याचा विचार तुम्ही कराल आणि मॅच सुरू कराल. षटक क्रमांक 3 या सामन्याच्या दृष्टिकोनातून, या इनिंगच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असेल कारण सेकंड लास्ट ओव्हर आता सुरू होती आहे, ज्याच्यावरती अवलंबून असणार आहे की अंतिम षटकांमध्ये पूर्णतः किती धावा तुम्ही देताय. षटकामध्ये गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा पाहायला मिळतोय. यावेळेस आपण जर विचार केला तर अपील जरूर केली, मात्र ज्या ठिकाणी धाव नव्हती त्या ठिकाणी धावा आपण मैदानावरती पाहतोय ती म्हणजेच 1 धाव. याला म्हणतात घेणं नाही देणं आणि फुकटचं कंदील लावून येणं. कारण जर विचार केला तर नक्कीच कोणती धाव नसताना चंद्रकांत मल्हार यांचा अतिशय चांगला चेंडू, ज्याच्यावरती पूर्णतः फलंदाज नामोहरीत झाला होता, बीट झाला होता. मात्र प्रामुख्यानं रनआउट करण्याच्या या संधीमध्ये लालच शोधली गेली आणि धावफलकावरती 1 धाव जरूर या ठिकाणी 22 स्वरूपामधील पाहायला मिळेल. गोलंदाजी करताना चंद्रकांत मल्हार वन्स अगेन 53 वर्षांचा खेळाडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू ऑफस्टिकच्या खूप बाहेर. रोशन भालेकर आमच्यापर्यंत पुन्हा पोहोचवतील की हा चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला नाही, हा चेंडू पुन्हा तुम्हाला टाकावा लागेल. चेंडू अवांतर येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमांक 22 अन्वये आलेला हा चेंडू मात्र इट्स ऑन व्हाईट. जावेदचा फटका स्लॉट मध्ये होता. चेंडू वरती प्रहार. चेंडू टिपकाऊ कॉर्नर. सीमारेषा पार. 1 बाउन्स. चौकार. मास्टर धावफलकावरती धावा 20 लागल्यात. षटक क्रमांक 3 सुरू असताना केवळ 2 चेंडू हाताळले गेले, ज्याच्यामध्ये 1 लेग बाईस, 1 वाईड आणि 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जावेदचा चेंडू आपण पाहतो हाताळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर मात्र विकेट किपरची अतिशय योग्य पद्धतीने या ठिकाणी सांगड जमती आहे. डॉट आता मैदानावरती येईल. अजूनही या षटकामधील 3 चेंडू बाकी. गोलंदाज चंद्रकांत मल्हार, मी म्हटलं होतं 53 वर्षांचा हा खेळाडू. मैदानावरती गोलंदाजी करण्याची उमेद, क्रिकेटवरती असणारं प्रेम पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. यावेळेचा फटका क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र चूक होणार नाही, गल्लत होणार नाही. चांगल्या पद्धतीने जजमेंट पाहायला मिळतंय. आजच्या चेंडूवरती आउटफील्ड सुद्धा या वेळेस क्षेत्ररक्षकांना धोका देत नाही आहे. जर आपण विचार केला आधीचा चौकार आपण पाहिला होता, ज्याच्यावरती आउटफील्डने धोका दिला होता. पडल्यानंतर चेंडू उसळतोय.
आणि धावफलकाचा विचार केला धावफलकावरती 21 कम्स अप, 21 धावा बनल्यात. या 21 धावा आपण धावफलकावरती बनलेल्या पाहतोय. पुढे सरसावत जाऊन मारण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटच्या दिशेनं टाटा बाय बाय करणारा फटका, चेंडू सीमारेषा पार, फिनॉमिनल. धावफलकावरती 27 धावा या षटकारानिशी येते उभारणी. या मॅचकडे जर आपण पाहिलं तर दोन्ही संघ याच मैदानावरती सराव करताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे दोन्ही संघांमधील प्लस अँड मायनस पॉइंट्स दे नो व्हेरी वेल. यावेळेचा चेंडू चंद्रकांत मल्हार यांचा कमबॅक करणारा. एका चेंडूवरती जर आपण पाहिलं तर नक्कीच प्रहार आपण पाहिला होता, मतींच्या बॅटमधून एक लॉफ्टेड षटका सुद्धा पाहिला. मात्र या ठिकाणी 3 षटकांच्या अंती धावफलकावरती जमणारी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय त्या म्हणजेच 27 धावा, 27 रन ऑन स्कोर बुक अशा माध्यमातून येणारी ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. अजून सुद्धा आपण या सामन्याचा विचार केला तर एक अंतिम षटक ज्यामध्ये किती धावा धावफलकावरती येतील याच्यावरती सर्वात मोठं प्रश्नचिन्ह आहे. मात्र जर आपण अनालिसिस केलं, प्रोजेक्टेड स्कोर विषयी चर्चा केली तर जर पहिल्या 3 षटकांचा विचार केला तर 9च्या सरासरीने धावा बनल्यात. प्रोजेक्टेड स्कोर आम्हाला सांगतोय की अशा पद्धतीने खेळ सुरू राहिला तर 36 धावा बनू शकतील येणाऱ्या षटकामध्ये. जर 9 धावा आल्या तर नक्की 36 धावांपर्यंत ही मजल मारली जाईल, कारण 3 षटकांचा अनालिसिस आम्हाला तेच सांगतंय. षटक क्रमांक अंतिम गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजाला प्राचारण केलं जाईल आणि गोलंदाजीच्या मोर्चावरती आता मनोज काटे यांच्या हातामध्ये चेंडू दिलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र आपण या चेंडूवरती पाहतोय संकेत, सॉरी माफ करा, संकेत भालेकर या ठिकाणी आहेत आणि ते आमच्यापर्यंत पोहोचवतील धावा धावफलकावरती किती आल्यात. मनोज काडे गोलंदाजी करताना 1 धाव धावफलकावरती घेतली गेली आणि पुन्हा एकदा वन अगेन सज्ज होतील. यावेळेचा फटका, फटक्यामध्ये ताकद किती, इलेव्हेशन किती. चेंडूवरती क्षेत्ररक्षकानं चेंडूला हातामध्ये घेतलाय आणि मैदानावरती आपण पाहतो 2 क्षेत्ररक्षकांमध्ये कॉलिंग नव्हतं, मात्र तरी सुद्धा कॅच येतोय आणि विकेट मिळते. कमॉन डीजे. चला सामना सुरू करायचा आहे. पहिल्या चेंडूवरती 1, त्यानंतर मिळते विकेट. मथीन वाकनीस बॅक टू द पॅव्हलियन. नवीन फलंदाज प्रशांतला आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये जरूर चांगला उत्कंठाचा आहे, मात्र या ठिकाणी फलंदाजी करत असताना आपल्याला आपल्या संघाला आता मात्र धावांची गरज आहे, धावांची भूक ही भागवावी लागेल. आपण दुपार सत्राकडे आता वळतोय आणि असं असताना 1:45 झाली आहेत आणि या षटकामधलं अजून सुद्धा 4 चेंडू येणं बाकी. ज्या ठिकाणी गोलंदाजीच्या मोर्चावरती मनोज काटी या ठिकाणी एक फिरकीपटू गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा मनोज या ठिकाणी मैदानावरती येईल. हा सुद्धा खेळाडू अत्यंत अनुभवी खेळाडू आहे आणि या मैदानावरती कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय ब्लॉक ऑन लाईन वरती हा चेंडू एक्झिक्यूट केला होता. क्षेत्ररक्षण तितकाच योग्य दर्जाचं आणि मिळेल फक्त 1 धाव. एका धावेने संतुष्टी मानावी लागेल आणि अजून सुद्धा 3 चेंडू येणं बाकी आहेत, ज्या माध्यमातून आपण मनोज काडेची ही गोलंदाजी या क्रिकेटच्या पटलावरती पाहतोय. पुन्हा एकदा मनोज सज्ज होताना पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. ब्लॉक ऑन लाईन चेंडू बॅक टू द बॉलर. समोर चेंडू येतोय. प्रयत्न बघा या ठिकाणी आपण पाहतो चांगला प्रयत्न केलाय आणि त्यानंतर मात्र फलंदाजाला परतावं लागेल. प्रशांत बॅक टू द पॅव्हलियन.
सुरू आहे. यावेळेचा फटका शॉर्ट ऑन पोल डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गुल. कम ऑन डीजे. काही चूक नाही, कारण क्षेत्ररक्षकाला प्रत्येक वेळी ब्लेम करून चालणार सुद्धा नाही, कारण आउटपुट सुद्धा मॅटर करते. यासिनजी, क्षेत्ररक्षक त्याच्या योग्य जागेवरती उभा आहे आणि अशा ठिकाणी जर चेंडू एखाद्या उंचीवरती पडतोय आणि त्यामुळे आपण क्षेत्ररक्षकाला ब्लेम करून काहीही अर्थ नाही, कारण इट्स ऑल अबाउट फॅक्ट्स, ऑल अबाउट रियालिटी. कारण जे मैदान आपण पाहतो चढ उतार आहेत आणि त्याबरोबरीने हा फटका 4 धावांसाठी चौकार आपण पाहिलाय. ज्यावेळेस मात्र वाईट ऑफ करण्याचा प्रयत्न, ब्लॉक लाईन वरती चेंडू डिक्लर झोनच्या दिशेने गेलाय. षटक क्रमांक या ठिकाणी 4 पूर्ण झालाय आणि 4 षटकांच्या अंती धावफलकावरती येणारी ही धावसंख्या आपण पाहिली तर नक्कीच या धावफलकावरती लागल्या. त्या म्हणजे 35 धावा, 35 ऑन स्कोरबुक अँड 36 रन्स टू विन. या गोष्टींविषयी चर्चा केली जाईल आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला घेऊन जातोय डीजे मास्टरकडे. अँड देन द व्हॉइस ऑफ अलिबाग, द व्हॉइस ऑफ टायगर टेनिस क्रिकेट. या षटकांचा हा सामना आज आपल्या सर्वांसाठीच एक महत्त्वाचा दिवस. 2 एप्रिल, अर्थात मी मगाशी म्हटलं होतं की 2 एप्रिल 2011 या तारखेला किंवा या दिवसाला भारतीय संघाने वन डे क्रिकेटचा विश्वचषक जिंकला होता. श्रीलंकेला
हरवून आपण पाहतोय हा विश्वचषक माही अर्थात महेंद्रसिंग धोनी याने उंचावला होता आणि त्याच महेंद्रसिंग धोनीला याच तारखेला 2 एप्रिल 2018 या दिवशी पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. भारताचा एक मोठा अवॉर्ड त्याला मिळालं होतं अर्थात पद्मभूषण आणि त्याची तारीख सुद्धा हीच होती 2 एप्रिल 2018 आणि याच दिवशी आपण पाहतोय इथे आपण आज अंतिम सामना खेळणार आहोत. सध्या आपण पाहतोय दुसऱ्या फेरीचा सामना सुरू आहे. चोरोंडे विपक्ष KB सोगाव. KB सोगाव या संघाने नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम क्षेत्ररक्षक फलंदाजी स्वीकारली आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी चोरोंडे या संघाला आमंत्रित केलं होतं. चोरोंडे संघाचे सर्व गोलंदाज यांनी अगदी अचूक मारा केला, टिच्चून गोलंदाजी केले. स्पेशली सागर केसरकर यांनी पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. अर्थात ते रिस्ट्रिक्शनचं षटक होतं. पॉवर प्लेचा खेळ आपल्याला त्यावेळेस पाहायला मिळाला होता. त्यानंतर संदेश थळे यांनी फक्त 9 धावा खर्च केल्या आणि मनोज काटे यांनी जे अंतिम षटक हाताळलं ते सुद्धा अगदी अप्रतिम होतं. त्यांनी फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या आणि एक गडीसुद्धा बाद केला होता. एकूण आपण पाहतोय निर्धारित 4 षटकांच्या समाप्तीअंती 35 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 36 धावांचं लक्ष आपण पाहतोय हे ठेवलेलं आहे ते जय हनुमान चोरोंडे या संघासमोर KB सोगाव या संघाने. पहिलं षटक घेऊन आलंय गोलंदाज किरण. चलिए दोस्तों, पहली गेंद पर शुरुआत यहां पे हो चुकी है छक्के से. हालांकि थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी. ऑफ स्टंप पर सबल होकर क्रीज की गहराई का इस्तेमाल किया और उस गेंद को खेल दिया है डीप स्क्वायर लेग की दिशा में. गेंद सीमा रेखा के बाहर फ्लैट एंड फ्यूरियस सिक्सर. झारखंड या क्रीडा मंडळाचे सर्व स्वयंसेवक यांना विनंती आहे, व्हॉलेंटियर्स, की आपण सीमारेषेच्या बाहेर जाऊन टप्प्याटप्प्यानं बसून घ्यायचा आहे. चलिए दोस्तों, पहली गेंद पर छक्के से आगाज किया है. स्वैग से करेंगे स्वागत. छक्के से यहाँ पे स्वागत किया है मयूर ने. किरण फिर से एक बार. जी हाँ, अच्छी गेंद थी. इस मर्तबा देखिए ढीले हाथों के साथ फ्लिक किया था उसे स्क्वायर लेग की दिशा में. फिर से एक बार गेंद ट्रैवल हो रही है मगर वहां पे जब तक फील्डर फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 2 रन लेने का. चतुराई के साथ दूसरा रन यहां पे चुरा लिया. बल्लेबाज मयूर और अनूप साने सलामी बल्लेबाज के रूप में बल्लेबाजी करते हुए जय हनुमान चोरोंडे की जानिब से. मयूर पहुंचे एक छक्के के सहायता से 8 रन पर. पहला ओवर यहां पे प्रगति पर. 30 गज का दायरा यहां पे मौजूद. किरण भगत पहला ओवर लेके आए हैं. फ्लाइटेड गेंद, इस मरतबा फुलर लेन थी, तकरीबन फुल टॉस थी. उस गेंद को ढीले हाथों के साथ स्टीयर किया है बैकवर्ड पॉइंट की दिशा में. 1 रन का इजाफा. इस 1 रन के साथ रनों की संख्या 9 रन. 36 रनों की जरूरत है. 9 रन के औसत से यहां पे रन बनाने हैं. जी हाँ, इस मरतबा देखिए बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव ओवर पिच गेंद थी. कारपेट के सहारे उसे खेल दिया है. लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर गेंद. फिर से एक बार फरार. मिलेंगे रन यहां पे 4. पहले ओवर में बहुत सारे रन खर्च हुए हैं. इस मरतबा ओवर पिच गेंद. फिर से एक बार उसे कारपेट के सहारे खेल दिया है मिड विकेट की दिशा में. वहां पे गेंद फील्ड होती हुई. अच्छा थ्रो, अच्छी फील्डिंग और इसी की वजह से बल्लेबाजों को अपने कदमों को खींचना पड़ा. 1 ही रन पर संतोष करना पड़ा. 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. स्लोवर 1 गेंद कर रहे हैं. गेंद को घुमाने की कोशिश कर रहे हैं और उसी के साथ नई गेंद है. नई गेंद का
यहाँ पे फायदा उठाना चाहते हैं, मगर बल्लेबाजों ने यहाँ पे देखभाल कर बल्लेबाजी की है। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी अब तक मयूर के बल्ले से। जी हाँ, इस मर्तबा अनूप साने को चकमा दिया है। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद शॉर्ट स्क्वायर ले की दिशा में लुढ़क रही थी और रन लेने का यहाँ पे कोई मौका नहीं था। देखते देखते पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 14 रन। मयूर एक चौका और एक छक्के की सहायता से खेल रहे हैं। 14 पर अनूप साने ने एक गेंद का सामना किया, मगर अभी तक अपना उतना खाता नहीं खोला। मयूर ने 5 गेंदों का सामना किया है। किरण भगत थोड़े से यहां पे महंगे साबित हुए। अब नए गेंदबाज आए हैं केबी सोगाव की जानिब से प्रशांत, अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। 30 गज का दायरा अब यहां से हट चुका है और इसी वजह से हम देख सकते हैं 30 गज के दायरे के बाहर सीमा रेखा के नजदीक डीप कवर में एक फील्डर तैनात, उसी के साथ एक वाइडिश लॉन्ग ऑफ हमें नजर आता हुआ। ऑन साइड की दिशा में एक डीप स्क्वायर लेग, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग और डीप मिड विकेट और एक लॉन्ग ऑन। 4 फील्डर ऑफ साइड की दिशा में और 5 फील्डर ऑन साइड की दिशा में नजर आ रहे हैं। प्रशांत के पास एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है। लंबे अरसे से वो हर मैदान पर क्रिकेट खेल चुके हैं। जी हाँ, पहली गेंद उसे अक्रॉस द लाइन खेलने के प्रयास में चूक गए थे। गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया और डिक्लेयर के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा। 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। यहां से विकेट चटकाने होंगे। आपके पास कोई और चारा नहीं है क्योंकि आपके पास बचाने के लिए ज्यादा रन नहीं है। जी हाँ, हाफ ट्रैकर गेंद थी, उसे फिर से एक बार बहुत ही खूबसूरती के साथ पुल किया था और उतनी ही जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट। तालियों की गड़गड़ाहट, तालियों की गूंज यहां पे सुनाई दे रही है बल्लेबाज मयूर के लिए। मयूर ने बहुत ही अच्छी शुरुआत दी है अपने टीम के लिए। पॉजिटिव अप्रोच के साथ यहां पे बल्लेबाजी करनी होगी क्योंकि इस मैदान पर रन बनाना इतना भी आसान नहीं है। जी हाँ, इसमें दबा हवा में उछाल कर खेलने का प्रयास, लॉन्ग ऑफ की दिशा में बहुत ही बढ़िया कैच और इसी के साथ ये पहला झटका मयूर के रूप में लगता हुआ जय हनुमान सोरंडे को। मुकाबले में प्रशांत ने इस ओवर में बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है। अब तक 3 गेंदों में एक बल्लेबाज को चलता किया है जो कि सेट बल्लेबाज थे और बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर रहे थे। कुल मिला के इस ओवर में 3 रन खर्च किए हैं। 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए कुल मिला के 4 ओवर में 36 रनों की जरूरत, यानी अब यहां से जीतने के लिए और 19 रनों की जरूरत। 15 गेंदें बची है। 19 रन जीत हासिल करने के लिए दोनों भी टीम के सारे खिलाड़ी इसी मैदान पर प्रैक्टिस करते हैं। इस विकेट को भलीभांति जानते हैं। इस विकेट में कितना घुमाव है, इस विकेट के ऊपर गेंद टप्पा खाने के बाद कितनी बाउंस होती है, कितनी कट होती है, इसका अंदाजा जरूर है और इसी वजह से ये मैच दोनों भी टीमों के लिए खास हो जाता है। इस बीच फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास था। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया। हेलो, फिर से एक बार यहां पे और एक झटका दिया है प्रशांत ने इसी ओवर में। बहुत ही बढ़िया वापसी यहां पे प्रशांत की। पहले ओवर में
गेंदें हो चुकी है। 5 गेंदों में मात्र 4 रन खर्च किए हैं प्रशांत ने। हमारे गुण लेखक संकेत, जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद। फिर से एक बार प्रशांत की बिंदी गेंद आती हुई। कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 18 रन, यानी 9 रन के औसत से यहां पे रन बन रहे हैं और जीतने के लिए अब बचे हुए 2 ओवर में 9 रन के औसत से रन बनाने होंगे। 18 रन बन चुके हैं। 18 रनों की जरूरत, 12 गेंदें बची है। अब मतीन वाकनिस या और कौन से गेंदबाजी करने के लिए आते हैं, क्योंकि ये ओवर काफी मूल्यवान होगा, महत्वपूर्ण होगा इस मैच के लिहाज से, क्योंकि इस ओवर में अगर रनों को सुखा दिया और 2-3 विकेट अगर इस ओवर में आते हैं तो अंतिम ओवर में एक बड़ा टारगेट बल्लेबाजों के सामने होगा। और इसी वजह से उनके कैप्टन ने एक्सपीरियंस गेंदबाज मतीन वाकनिस के हाथों में गेंद सौंपी है। इस ओवर में अगर मतीन वाकनिस ने 3 या 4 ही रन खर्च किए तो यह मैच फिर से एक बार की सोगांव के पक्ष में झुकेगा। हालांकि अब यहां पे बल्लेबाजी करने वाली टीम और गेंदबाजी करने वाली टीम, दोनों भी टीमों को जीतने के उतने ही मौके हैं, क्योंकि कभी भी कुछ भी हो सकता है। आसान नहीं है इस विकेट पर रन बनाना। मतीन वाकनिस की पहली गेंद, जी हां, ऑफ स्टंप के बाहर चपल होकर उस गेंद को खेला था डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में। 1 ही रन वहां पे मिलेगा। 1-1 रन बनाकर बीच बीच में 1-2 बड़े स्ट्रोक अगर आते हैं तो यह मैच जय हनुमान चोरंडे को जीतने के लिए बहुत ही आसान होगा। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है मनोज काटे। जी हां, फिर से एक बार लेग स्पिन करने की कोशिश की थी, मगर नतीजा वही, उसी इलाके में गेंद ट्रैवल हो रही है। 1 रन का इजाफा, 1-1 रन यहां पर बनाकर रनों की संख्या को पहुंचा दिया है 20 पर। मनोज काटे स्ट्राइकिंग एंड पर, अनूप साने नॉन स्ट्राइकिंग एंड पर। मनोज पहुंचे 2 पर, जबकि अनूप साने ने अब तक अपना खाता नहीं खोला। मतीन वाकनिस की अगली गेंद, जी हां, फिर से एक बार लेग स्पिन करने की कोशिश की, हवा में उछालकर खेलने का प्रयास और एक आसान सा कैच यहां पे ड्रॉप होता हुआ। जीवन दान यहां पे मिला है। अच्छी थ्रो जरूर अच्छा था, मगर उसके बीच दोनों भी बल्लेबाजों ने चतुराई के साथ, तेजी के साथ दूसरा रन यहां पे मुकम्मल कर लिया है। ऐसे मौके बार बार नहीं आते। मैंने अक्सर कहा कि आपके पास बल्लेबाज और गेंदबाजी करने की क्षमता कितनी है, उससे ज्यादा अहम है कि आपके पास कितनी अच्छी फील्डिंग है, क्योंकि आपके फील्डर ही आपको जितवाएंगे। अब यहां पे अगर कैच होता तो मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाजों के ऊपर होता। जी हां, इसमें दबाव ऑफ स्पिन करने का प्रयास किया था। 1 रन यहां पे जरूर मिलेगा। 1-1 रन, 2-2 रन बनाकर धीरे धीरे अपनी मंजिल तक पहुंचने की कोशिश यहां पे बल्लेबाजी करने वाली टीम की। जल्दबाजी करने की कोई जरूरत नहीं है, जल्दबाजी करना मुनासिब नहीं होगा, शायद ये बल्लेबाजों ने समझा है। और मतीन वाकनिस के ऊपर हल्ला बोल करना खतरे से खाली नहीं होगा। अभी अभी खतरे से बाहर आ चुके हैं। एक जीवन दान यहां पे मिला है, 2 रन का बोनस भी उसके साथ मिला। मतीन वाकनिस ने काफी प्रभावित किया है इस ओवर में। फिर से एक बार लेग स्पिन करने की कोशिश, मगर इस मरतबा डांसिंग डाउन द विकेट। गेंद को परख लिया था और उसे खेला है डीप स्क्वायर लेग के ऊपर से। गेंद सीमा रेखा के बाहर दर्शक दीर्घा में हवाई सफर करती हुई 6 इस छक्के के सहायता से रनों की संख्या हो चुकी है, 1 गेंद अभी भी आना बाकी। रनों की संख्या हो चुकी है 29 रन। 7 गेंदें अभी भी शेष। 7 गेंदें और 7 रनों की जरूरत। जो रन और गेंदों में जो फासला था, वो फासला यहां से कम होता हुआ मंजिल अब नजदीक दिखाई दे रही है। मंजिल के करीब यहां पे आ चुके हैं।
जी हाँ, फुल टॉस गेंद हवा में है फिर से एक बार। ओहो, इस मरतबा बिल्कुल गलती नहीं, लॉन्ग ऑन की दिशा में एक आसान सा कैच और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर जाएंगे। मतीन ने किया है एक शिकार। इस बीच नए बल्लेबाज मैदान में नमूदार होते हुए सागर केसरकर अनूप साने का साथ निभाने के लिए 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में किरण भगत ने 14 रन खर्च किए थे, मगर प्रशांत ने काफी जबरदस्त गेंदबाजी करते हुए वापसी दिलाई थी अपने टीम के लिए। मात्र 4 रन उन्होंने खर्च किए थे। मतीन बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हुए दिखाई दे रहे थे, मगर अचानक डांसिंग डाउन द विकेट आगे आकर उस गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ अपने बल्ले के बीचों बीच टकराने दिया था। 7 रनों की जरूरत, 6 गेंदें बची है और मतीन ने उस ओवर में 11 रन खर्च किए। एक बल्लेबाज को आउट किया था उन्होंने। 6 गेंदें और 7 रन, कड़ा मुकाबला, कांटे की टक्कर। अब यहां पे अगर ये नए गेंदबाज प्रदोष अगर अच्छी गेंदबाजी करते हैं, प्रदोष अर्थात दोष विरहित गेंदबाजी यहां पे करनी होगी। सही मायनों में अगर पहले 1-2 गेंदों में अगर विकेट चटकाते हैं तो बल्लेबाजी करने वाली टीम के ऊपर भी संकट के बादल मंडराते हुए नजर आएंगे। उनके डगआउट में भी चिंता का वातावरण नजर आएगा। हालांकि अभी भी मैच जीतना यहां से इतना आसान नहीं है जितना हम समझते हैं, क्योंकि एक एक रन बहुत ही कीमती होता है। एक एक रन निकालना पड़ता है, एक एक रन के लिए दौड़ना पड़ता है। चलिए दोस्तों, ज्यादा वक्त यहां पे जाया करना मुनासिब नहीं होगा। आप सारे समझदार हैं। ओहो, खुद कैप्टन आए हैं, इस पर दबा हवा में। ओहो, खराब फील्डिंग। आसानी के साथ यहां पे रन आउट लेने का मौका था, मगर शॉट मिड विकेट की दिशा में अच्छी फील्डिंग के बावजूद खराब थ्रो था और उसी के कारण प्रदोष उस थ्रो को गैदर नहीं कर पाए और ओवर थ्रो के रूप में और एक रन एक्स्ट्रा मिला। कुल मिला के 2 रन यहां पे मुफ्त के मिलते हुए बल्लेबाजी करने वाली टीम की किस्मत यहां पे चमकती भी दिखाई दे रही है। अब 5 गेंदें बची है, जीतने के लिए 5 रनों की जरूरत। मजेदार मैच, क्या होगा इस मैच का? ओहो, ये देखिए आगे आकर उस गेंद को खेलने का प्रयास किया, मगर स्टंप आउट हो चुके हैं और इसी के साथ ये बिंदी गेंद भी आती हुई, यानी फिर से एक बार मैच में ट्विस्ट। पहली गेंद पर भी यहां पे विकेट प्राप्त कर सकते थे, मगर मुफ्त के 2 रन खराब फील्डिंग के जरिए से उन्होंने खर्च किए। अब 2 गेंदें डाली जा चुकी है, 4 गेंदों का खेल अभी भी शेष। 4 गेंदों में जीतने के लिए 5 रनों की जरूरत। जैसे मैंने अभी भी कहा कि यहां से जीतना इतना भी आसान नहीं है जितना हम यहां से समझ रहे हैं, क्योंकि अगर अच्छी गेंदबाजी होगी, सही लंबाई, सही दिशा के साथ गेंदबाजी करेंगे तो एक एक रन के लिए यहां पे तरसना पड़ेगा। जैसे ही गेंद बिंदी होगी, दूसरे रन के लिए यहां पे बहुत मुश्किलों के साथ दूसरा रन मुकम्मल होता है। बड़ा स्ट्रोक यहां पे लगाने पर मजबूर होंगे बल्लेबाज और बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश में या तो गेंदें बिंदी होती हैं या तो कैच आउट होने का खतरा होता है। अगर कैच आउट होते हैं तो फिर से एक बार बिंदी गेंद होगी। इसी वजह से हर एक गेंद को नापोल कर अब यहां पे खेलना होगा। जी हां, ये देखिए फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद, रन लेने की गुंजाइश नहीं है। आखिरकार रन आउट के रूप में बैक टू बैक ये दूसरा बल्लेबाज डगआउट में।
है। 3 गेंदें बची है। पहली गेंद पर अगर 2 रन नहीं आए होते तो लगातार 3 गेंदें यहां पे बिंदी होती, यानी बल्लेबाजों के ऊपर मानसिक दबाव, मनोवैज्ञानिक दबाव और बढ़ता। मगर अब यहां पे 3 गेंदें बची है और 5 रनों की जरूरत। प्रदोष ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है, शानदार गेंदबाजी। फ्लाइटेड गेंदें कर रहे हैं, टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ मुड़ रही है। गेंद को घुमाने की क्षमता है, इसी वजह से बल्लेबाजों को यहां पे उनकी गेंदबाजी का अंदाजा लेना थोड़ा सा मुश्किल होता हुआ दिखाई दे रहा है। प्रदोष की अगली गेंद, जी हां, इसमें दबाव उछाल कर खेला। ओहो, 100 सोनार की, 1 लोहार की, एक ही गेंद में मैच फिनिश। जय हनुमान सोरोंडे आणि साई क्रीडा मंडळ